फेविक्विक कशाला, जीव लावू की त्यापेक्षा. आणि लिप्त झाला की बस ठोठो करत दोन्ही हातांनी. ऐकायला शिक जरा. इथला कण अन कण हातात जाळं घेऊन नेम धरून बसलाय. सावध राहा. चुकूनही जीव लावू नको. तो जडला ना की लोचा होईल. त्या वीटभट्टीच्या रस्त्याने जाऊ नको. तिथं तुला एक गाढवाचं पिल्लू दिसेल. तुला ते क्यूट वाटेल. मग तुझी करुणा उफाळून येईल. तुला त्याला घरी न्यावंसं वाटेल. पण त्याला तिथंच ठेव, नाहीतर लोचा होईल. तुझ्या पायात पायात येईल एखादं कुत्र्याचं पिल्लू. ते तुझ्या पायात बेड्या अडकवण्याचा प्रयत्न करेल. तू थांबू नकोस. त्याच्याकडे साफ दुर्लक्ष कर. खाली बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवू नकोस. त्याच्या डोळ्यात तर चुकूनही बघू नकोस. तुझ्याच काळजाचा डोह उदसताना दिसेल. लोचा होईल रे मग. एखादं लबाड पाखरू गोड आवाजात तुला साद घालेल. तू कानात एअरपॉड्स कोंबून BTS ऐकलंस तरी चालेल, पण त्याला अजिबात प्रतिसाद देऊ नकोस. 100% लोचा होईल. फुलं आपला रंग दाखवतील. तुझं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याकडे पाठ फिरव. आत्ता सुंदर दिसतात ती, नंतर निर्माल्य होतात. अरे फुलपाखराचा जीव आहे तुझा. नको लावूस कोणाला. तुटेल तो. लोचा होईल. रात्रीच्या वेळी मान वर करून आभाळात बघत बसू नकोस. तो चंद्र तुला खुळं करेल. दररोज आपलं वेगळं रूप दाखवून चोरी स्वतः करेल आणि आळ तुझ्यावर आणेल. अमावस्येला शोधत हिंडशील आभाळभर त्याला. आभाळ कधी संपत नसतं रे. लोचा होईल मग. एकतर तू बुद्ध हो, नाहीतर दगड. ते कुरुक्षेत्र तुला झेपणार नाही. तुझा जीव नाजूक आहे. ऐक माझं. तो लावू नकोस कोणाला. तुटेल तो. लोचा होईल. वैभव कुलकर्णी.